नमस्कार प्रेक्षक हो, तुमच्या आवडत्या मालिकेच्या आजच्या भागात तुम्ही पाहणार आहात. ईश्वरी बाळाला घेऊन रूम मध्ये येते. बघते तर काय अर्णव लॅपटॉपवर काम करत असतो. तर ती त्याच्याकडे लक्ष न देता बाळालाच खेळवत म्हणू लागते, आपण काय करतोय? मामाच्या रूम मध्ये आलोय का? आणि मामा काय करतोय? काम करतोय. आता याचे हे येडेचाळे बघून अर्णव त्याचा व्हिडिओ कॉल बंद करतो आणि म्हणतो, काय चाललंय तुझं? मी तर कामात आहे ना. तशी ईश्वरीही म्हणू लागते, आता काम बंद आणि घरकी ड्युटी सुरू. हे घ्या तुमच्या भाचीला आणि खेळवा बरं. अर्णव म्हणतो, काय करतेस तू? अगं मी तर तुझ्याच इव्हेंट बद्दल काम करतोय ना, ईश्वरी इव्हेंट्स. अगं त्यासाठी मला मॉडेलच मिळत नाहीये, म्हणजे अशी ब्युटिफुल, प्रेझेंटेबल, इंडियन ब्युटी. आता ईश्वरी लाजते आणि म्हणते, म्हणजे तुम्ही माझ्याबद्दल बोलताय का? आता बाळालाही सांगू लागते, बघितलंस का मामा माझं कौतुक करतोय. आता अर्णव तिच्याकडे पाहतच राहतो आणि थोड्या वेळात म्हणतो, नाही, मी तुझ्याबद्दल नव्हतो म्हणत. अगं तू मुलगी दिसतेस, मला असं आई दिसेल असं कोणतरी हवंय. तशी ईश्वरी म्हणते, आईच आहे मी माझ्या भाचीची आईच आहे ना, असं म्हणत ती बाळाला खेळवू लागते. तसा अर्णव स्पष्ट बनतो, नाही, तू तिची आई नाहीयेस तर मामी आहेस, आणि जास्त पुढचा विचार करू नको. आता ईश्वरी हर्ट होते आणि म्हणू लागते, सर, मी नेहमी आपलं नातं पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करते आणि नेहमी तुम्ही मला असं काहीतरी बोलून खूप नाराज करता. अर्णव उठतो आणि म्हणतो, त्यामागं कारण आहे, ते तुलाही माहिती आहे. तुझ्या आईमुळं माझ्या आईने असो, मला तुझ्या बाबतीत काहीच प्रॉब्लेम नाही आहे. यू आर अ गुड पर्सन, तू सगळं व्यवस्थित हँडल करतेस. पण जोपर्यंत तुझी आई निर्दोष आहे याचे पुरावे तू आणत नाहीस, तोपर्यंत आपलं नातं पुढं नाही जाऊ शकत. नातं डेव्हलप व्हायला ट्रस्टची गरज असते, त्यामुळे ते नाही वर्क होऊ शकत. आता तो बाळाला आणि ईश्वरीला तिथून घालवतो आणि पुन्हा आपली मीटिंग कंटिन्यू करतो. आता ईश्वरी मनातच विचार करू लागते, आई निर्दोष आहे हे सिद्ध करायचंय, पण त्याआधी या राकेशचा खरा चेहरा पण सर्वांसमोर आणायचा आहे. आणि एका वेळी मी एकच करू शकते, नेमकं काय आत्ता करू मी? इकडे आकाश अचानकच नमूच्या घरी आलाय. आता त्याला कारण विचारल्यावर तो सांगतो, ईश्वरीने ना घरी एक फन पार्टी ऑर्गनाईज केली, त्यासाठी मी नमूला इन्व्हाइट करायला आलोय. आता नमू आईला विचारू लागते, जाऊ का ग? मी किती दिवस झालं तिच्या घरीही गेलेली नाहीये. आई म्हणते, अगं पण किती लेट झालाय, आता तू जाणार कधी आणि येणार कधी? त्यावर शुभू म्हणतो, अगं त्यात काय एवढं, तिथं आहे की इशू आणि तिचा नवरा. अगं कशाला काळजी करतेस? आता मात्र सुप्रिया तयार होते. तशी नमू खूप खुश होते आणि म्हणते, ठीक आहे, मी लगेच आवरून आले. आता ती गेलेलं पाहून शुभ म्हणू लागतो, बघितलंस का हिला, सासरी जायची किती गडबड झाली ते. आता आकाश शुभूला तिथून घेऊन जातो. इकडे ईश्वरी, अर्णव आणि मामा एकत्र आलेले असतात. तेव्हा अर्णव विचारतो, काय गेम आहे आता तुझा पुढचा? तसा मामा म्हणतो, नाही, अर्णव म्हणतोय ते पण बरोबर आहे, हा राजेश आपण विचार केला होता ना त्याच्यापेक्षा जरा जास्तच हुशार निघाला. आता ईश्वरी म्हणते, नाही ना, पण आता जो गेम आपण खेळायचा आहे ना त्यानं राकेश नक्कीच उघडा पडणार, कारण की हा गेम माझ्या आवडत्या शाहरुख खाननं मला सुचवलाय. म्हणजे ह्या गेम मध्ये ना पटापटा प्रश्न विचारायचे आणि पटापटा उत्तर द्यायचे. जो माणूस विचार करून उत्तर देईल ना तो बरोबर अडकतो. आता मामालाही ईश्वरीचा प्लॅन आवडतो. तो म्हणतो, हा बरोबर आहे रे, आपण राजेश्वरना प्रश्नांचा भडीमार करू, म्हणजे तो त्यात एखादा तरी खरं बोलेलच ना. आता अर्णवही तयार होतो आणि म्हणतो, ऑल राईट, ट्राय करायला काय हरकत आहे. तशी ईश्वरी पण म्हणते, बरोबर आहे, कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. अशा पद्धतीने या तिघांनी आता राकेशचा गेम करायचं ठरवलंय. इकडं वल्लरी अंजलीच्या रूम मध्ये आले. अंजलीची बिचारीची कंबर दुखत असते. तेव्हा वल्लरी म्हणते, किती त्रास होतोय ना ग तुला, म्हणूनच मी सारखी तुझी विचारपूस करायला येत असते बघ. आणि ती ईश्वरी नुसतं तोंड देखणं कौतुक करत असते. तेवढ्यातच तिथं नम्रता येते. तिला आकाश घेऊन आलेला असतो. आता नम्रता विचारू लागते, ताई कशा आहात तुम्ही? अहो कधीपासून मला बाळाला बघायचं होतं, मला ताईनं आणि आकाशने सांगितलं होतं बाळाबद्दल, बघू का मी बाळाला? असं म्हणून ती बाळाजवळ जात असते. तेवढ्यातच अंजली सरळ सरळ बाळाला नेटमध्ये ठेवते आणि म्हणते, नाही नको,
आता हे विशाललाही खटकतं. तो म्हणतो का दीदी? तर ती म्हणते नाही, ती आत्ताच झोपली आहे ना म्हणून मी म्हटलं. तेवढ्यातच वल्लरी म्हणते, काय गे नम्रता, आज इकडे कशी काय? तसा आकाश म्हणतो, अगं डॅडनी आज गेम ठेवलेत ना म्हणून मीच तिला घेऊन आलोय. वल्लरी म्हणते छान, आम्ही घरातली असून आम्हाला या गेम बद्दल काहीच माहित नाही आणि बाहेरची माणसं खेळायला आलीत सुद्धा. तसा आकाश म्हणतो, मॉम नम्रता आता बाहेरची कुठे आहे, घरातलीच तर आहे ना, आपलीच आहे ती, आपण आज छान गेम एन्जॉय करूयात. वल्लरी म्हणते आता घरातल्या मालकीनबाईंचा ऑर्डर आहे ना, त्यामुळे काय आता खेळावंच लागेल, त्या म्हणतील तसं त्यांच्या तालावर नाचायचं. नमो म्हणते, आहो तसं काही नाही हो, तुम्ही पण खेळून बघा, तुम्हालाही मज्जा येईल, छान वाटेल. आता नम्रता लांबूनच बाळाकडे बघते आणि म्हणते, खूप सुंदर आणि छान बाळ आहे हो. तर लगेच अंजली चिडून म्हणते, नम्रता आय एम सॉरी, पण असं झोपलेल्या बाळाकडे बघू नये, दृष्ट लागते. आता मात्र या गोष्टीचा आकाशला राग येतो. तसा तो म्हणतो, चल नम्रता, बाळाला बघायचे इतके रूल्स असतात हे मला याआधी माहिती नव्हतं. आता रागातच आकाश नमूला तिथून घेऊन जातो. ती गेल्यावर वल्लरी म्हणू लागते, बघितलंस का, आत्तापासूनच माझ्या मुलाला कसं मोठीत ठेवलंय. काही नाही का, हे सगळं त्या ईश्वरीचं ट्रेनिंग आहे. इकडे मामा गेमची माहिती सांगत असतात. शब्दाने शब्द वाढतो असं म्हणतात ना, आज आपण असेच शब्द वाढवायचे आहेत. वल्लरी म्हणते म्हणजे भांडणच करायची आहेत ना. तसा मामा म्हणतो, ती तर आपण नेहमीच करतो, आज जर आपण चांगली गेम खेळूया, चांगली काहीतरी सुचू दे. बर, असो. तर आजच्या आपल्या खेळाचं नाव आहे शब्दांचा मोल. आणि जो जिंकेल त्याला मिळणार आहे अर्णवकडून एक मोठं बिग गिफ्ट हॅम्पर. म्हणजे ना, एक स्पर्धक आता आपल्या समोर बसेल, त्याला एखाद्याने एक शब्द द्यायचा आणि त्याने पटकन न विचार करता पटकन उत्तर द्यायचं. पण जे उत्तर देणार ते त्या शब्दाशी नातं सांगणारं असावं. आता पहिला स्पर्धक असणार आहे नम्रता. आता मामा नम्रताला प्रश्न विचारू लागतो, राज शिर्के. तशी ती उत्तर देते, अर्णव, उन्हाळा, आंबा, आकाश, जिंदगी, इंदोर, बचपन, ईश्वरी, चुलबुली, देसाई. आता नम्रता काय बोलायच्या आधीच वल्लरी म्हणते चालू. आता सगळे शांत बसतात. ईश्वरी म्हणते, नेमकं काय म्हणायचंय मामी तुम्हाला? तशी वल्लरी सांगू लागते, नाही चालू नाही, चतुर म्हणायचं होतं मला, चतुर म्हणजे हुशार. आता ईश्वरी म्हणते, हो त्या तर आम्ही आहोत, पण मला असं वाटते तुम्ही आमच्यासाठी नका ना खेळू, आमची लढाई आम्ही लढू शकतो, तुमचा टर्न आला की खेळा ना तुम्ही. असं आता वाद वाढू नये म्हणल्यावर मामा टाळ वाजवू लागतात आणि म्हणतात, छान छान, पहिला गेम तरी छान झाला, चला आता दुसरा स्पर्धक. आता सगळेजण अर्णवला उठवतात. मामा त्याला प्रश्न विचारू लागतात, सात्विक भोजन, आई, गुडनेस, हेल्थ, शाळा, होमवर्क, विश्वासू मित्र, ईश्वरी, मॅड, ईश्वरी, डोक्याला ताप, ईश्वरी, प्रेम, ईश्वरी. अरे सगळेजणच खुश होतात. मामा टाळे वाजवू लागतात, वा वा वा, काय उत्तर दिली आहेत. आता आहे पुढचा स्पर्धक इंदोर म्हणजेच ईश्वरी. पाऊस, मिट्टी की खुशबू, जिलेबी, देसाई स्वीट, लहानपण, खेळणी, बडबड, रेडिओ जॉकी. आता मात्र सगळे म्हणू लागतात, काहीही ह, बडबड म्हणजे तू स्वतःच आहेस. नेक्स्ट, देव, गणू बाप्पा, अर्णव जीजू, बडिया, कॉफी, अर्णव सर, भडकू चंद. आता मात्र ईश्वरी गप्प बसते आणि आउट होते. आता मामा ईश्वरीसाठी टाळ्या वाजवू लागतात आणि म्हणतात, वाह काय बॅटिंग केलीस तू. चला आता नेक्स्ट स्पर्धक जावई बापू. आता राकेश म्हणतो, मी, अहो नको नको, ज्या माणसाला स्वतःचं नाव आठवत नाही तो हा गेम काय खेळणार. मामा म्हणतात, अहो या ओ, गंमत म्हणून खेळा, असं म्हणून त्याला तयार करतात. आता त्याला प्रश्न विचारायला सुरू, डोंगर, नदी, पैसा, माणसं, अंजली छकुलीची आई, मोबाईल, व्यसन, एनजीओ, सोशल वर्क, वकील, गुन्हा, क्रिमिनल, जेल, फ्रॉड, चोरी, लग्न, बंधन, दादा, भाऊ, कर्ज, पैसा. आता मात्र अंजली उठते आणि म्हणू लागते, बास बास, काय चाललंय तुमचं, ते काय अजून बरे झालेले नाहीयेत आणि तुम्ही असं त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करू नका. चला हो,
आता मामा म्हणतात, अगं थांब, 2-3 प्रश्नच उरले, ते होऊ देत ना. राकेश म्हणतो, हो मॅडम, त्रास असं काही नाही, पण उत्तर जरा आठवून द्यावी लागतात ना. पण अंजली त्याचं काहीच ऐकत नाही. चला चला म्हणते आणि त्याला उठवून घेऊन जाते. आता रूम मध्ये आल्यावर अंजली म्हणू लागते, अहो तो नुसता गेम नव्हता, ती माणसं खूप चालू आहेत. म्हणजे ते तुम्हाला का प्रश्न विचारत होते माहितीये का? त्यांना असं वाटतंय की तुम्ही मेमरी गेलेल्याचं नाटक करताय. अहो तुम्ही खूप भोळे आहात हो. तुम्ही असं मन मोकळेपणानं त्यांच्याशी नका वागत जाऊ. असं अतूट राहा जरा. तुम्ही मगाशी त्यांनी दिलेले शब्द आठवा ना. तर राकेश म्हणतो, अंजली मॅडम, तुम्हाला खरं सांगू का? अहो खूप चांगली लोक आहेत ती. पण तुम्ही ना त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टीचा खूप मोठा विचार करता. अहो ते आधी कसे वागलेत ते सोडून देऊया ना आपण. कशाला उगाच मागं घडलेलं उघडत बसायचं. आणि खरं सांगू का, मला माझ्याबद्दलच काय आठवत नाहीये. त्यामुळे कुणाबद्दल काय वाटतच नाहीये मला. कदाचित देवानेच माझी पाठी कोरी केली असेल. पण मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो, तुम्ही ना कुणाच्याच बद्दल माझ्या मनात काहीच भरवू नका. त्रास होईल हो मला त्याचा. इकडे ईश्वरी बाळाला घेऊन आलेली असते बाहेर. तेवढ्यातच तिथं अर्णवी येतो. आता दोघांच्यात मजा मस्ती चालू लागते. ईश्वरी म्हणू लागते, मामा खडूस आहे ना तुझा, मामी फेवरेट आहे ना. तसा अर्णवी म्हणू लागतो, नाही नाही, तिच्या मनातलं मला ऐकू येते. ती म्हणते मामा फेवरेट आहे आणि मामी खडूस आहे. एवढ्यातच तिथं अंजली येते आणि म्हणते, अरे काय चाललंय तुमचं, किती मोठ्याने बोलताय, त्रास होईल ना तिला. ईश्वरी ईश्वरी म्हणते, नाही हो, किती तिला मज्जा वाटते, हसतीये बघा ती. तसा तिथं साईडला बसून बघणारा राकेशही म्हणू लागतो, अहो हो अंजली मॅडम, अहो तिलाच काय, इथं मला बसूनही मज्जा वाटते. किती छान खेळवतायत ते दोघं तिला, किती काळजी घेतात तिची. एवढ्यातच अर्णवला ऑफिसमधून एक माणूस निरोप सांगायला येतो की सर तुमची महत्वाची मीटिंग आहे आता, येत आहे ना. अर्णव म्हणतो, हो माझ्या लक्षात आहे, पण मीटिंग थोडी पोस्टपोन करा, मला ताईला घेऊन हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. यावर अंजली म्हणते, तुझं महत्वाचं काम सोडून माझ्यावर यायची काही गरज नाहीये, जा तुझं तू. अर्णव म्हणतो, अगं तसं काही नाही ताई, मी येऊ शकतो तुझ्यासोबत. हे ऐकून राकेश म्हणू लागतो, मला वाटतंय तुम्ही जा तुमच्या कामासाठी, मी आहे ना, असाही मी रिकामाच असतो, मी जाईन यांच्यासोबत. म्हणजे मी जाऊ शकतो, फक्त अंजली मॅडम तुम्ही ड्रायव्हरला रस्ता सांगा, कारण ज्याला नाव आठवत नाही तो रस्ता कसा सांगेल ना. अंजली म्हणते, अहो तुम्ही माझ्यासोबत येताय ह्यातच मला खूप आनंद आहे. आता राकेश म्हणतो, बाळाला पण मामीकडे ठेवूया, ती छान खेळते मामी सोबत. ईश्वरी ही म्हणते, हो चालेल ना, मी सांभाळेन हिला. आता अंजली मात्र या गोष्टीला नकार देते आणि जाताना सोबत बाळालाही घेऊन जाते. ते गेल्यानंतर मात्र अर्णव त्याच्या लोकांना सांगतो, ह्या तिघांवर नजर ठेवा. इकडे ईश्वरी कपाट आवरत असताना तिला तिच्या आईचा आणि अर्णवच्या बाबांचा फोटो सापडतो. आता ती पटकन आपल्या आईला फोन करते आणि तिला सांगते, मला एक जबरदस्त आयडिया सुचली आहे. म्हणजे माझी आयडिया ऐकल्यानंतर तुला ना हे धाडसी कृत्य वाटेल, पण हे आपल्याला करावंच लागेल. हे केल्याने अर्णव सरांच्या मनातली तुझ्याबद्दलची गलतफहमी दूर होईल. असं म्हणतच ती तिच्या डोक्यातला प्लॅन तिच्या आईला सांगते. तो प्लॅन ऐकून आई म्हणते, काय इशू, तुला वेळ वगैरे लागले का? असलं काय धाडस नको करायला बाई. ईश्वरी म्हणू लागते, अगं आई, आता ह्याशिवाय काही पर्याय नाहीये, थोडी रिस्क तर घ्यावीच लागणार. अगं मी तरी आता किती दिवस वाट बघू, आणि आता मी तुझं काही ऐकणार नाहीये, माझं ठरलंय. मी सगळ्या गोष्टीचा विचार करूनच हा निर्णय घेतलाय आई, पण तुला पण आता मी जे सांगितलंय तेच करायचंय. असं म्हणून ईश्वरी फोन ठेवून देते. आता ईश्वरी अर्णवच्या ऑफिसमध्ये येते आणि शिर्केंना म्हणते की मला तुमची आज खूप मोठी मदत हवी. आता ती त्याला साईडला घेऊन तिचा प्लॅन सांगते. आता शिर्के प्लॅन ऐकून मात्र म्हणू लागतो, मॅम काय बोलताय हे तुम्ही, शक्य नाही हे. अहो हे जर चुकून सरांना कळलं ना, मला इथून हाकलून टाकतील, कामावरनं काढून टाकतील, आणि त्यापेक्षाही जास्त माझा जीव घेतील. आता ईश्वरी शिर्केंना गणपती जवळ घेऊन येते आणि म्हणते, याच्यावर माझा खूप विश्वास आहे आणि हाच सर्व काही आहे माझं. मी आज जे काही करते ना ते राजेश शिर्केंच्या घराण्यासाठीच करते. प्लीज माझी मदत करा. तुम्हाला ते नोकरीवरून काढून टाकणार नाहीत याची जबाबदारी मी घेते. असं म्हणतच ती अक्षरशः त्यांच्या समोर हात जोडते आणि म्हणते, प्लीज मला मदत करा. आता मात्र शिर्के तयार होतो. आता शिर्के ब्लॅक कॉफी घेऊन अर्णवच्या रूम केबिन मध्ये जातो
अर्णव मात्र भडकलेला असतो. तो इंटरव्ह्यू घेत असलेली एकही मॉडेल त्याला आवडलेली नसते. आता तो शिर्केला म्हणू लागतो, असं काय मी तुम्हाला वेगळं सांगितलं होतं, एक साधी सिंपल लेडी पाहिजे होती, जिच्या डोळ्यात आईची माया दिसेल, ती हसली की आपलं सगळं टेन्शन दूर होईल. शिर्के म्हणतो, हो सर मी बघतो, अजून 2-3 मॉडेल आहेत इंटरव्ह्यूच्या, त्यांना पाठवतो, असं म्हणून तो निघून जातो. आता नेक्स्ट जी कॅन्डिडेट इंटरव्ह्यूला येते ती जरा ह्या कामासाठी अर्णवला बरी वाटते. आता तो कॉफी पितच तिला क्वेश्चन विचारू लागतो. त्याच्या प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये ही बसणारी मॉडेल असते. आता तो तिला सिलेक्ट करतो आणि म्हणतो, पुढचे सगळं तुम्हाला शिर्के सांगतील. एवढ्यातच अर्णवला चक्कर येऊ लागते. तशी ती मॉडेल त्याच्या जवळ जाऊन म्हणू लागते, सर तुम्ही ठीक आहे ना, ठीक आहे ना. आता त्याला बोलताही येत नसतो, तो फक्त शिर्के शिर्के म्हणत असतो. आता मात्र ती मॉडेल त्याच्या जवळ जाते. तसा अर्णव पडतोय म्हणून तिचा हात पकडतो आणि दोघेही कोचवर बसतात. एवढ्यातच 4-5 मीडियावाले त्या रूम मध्ये घुसतात आणि डायरेक्ट कॅप्चर करत म्हणू लागतात, मिस्टर राजेश शिर्के, इंटरव्ह्यूच्या नावाखाली तुम्ही मॉडेल्स बरोबर हे चाळे करत आहात. तुम्ही एका मुलीसोबत ह्या अवस्थेत. अर्णवला मात्र याबद्दल काहीच कळत नसतं आणि तो सरळ शुद्धीतही नसतो. एवढ्यातच तिथं ईश्वरी येते आणि आजचा भाग आपला इथंच संपतो. तर प्रेक्षक हो, उद्याचा भाग खूप पाहण्यासारखा आणि इंटरेस्टिंग असणार आहे. उद्याच्या भागात तुम्ही पाहणार आहात ईश्वरी आत येते आणि सगळ्या मीडियावाल्यांना साईडला करते. आता मात्र अर्णव थोडा थोडा शुद्धीवर आलेला असतो. त्याला लोक काय बोलायला लागलेत हे समजत असतं. आता तो ईश्वरीला सांगू लागतो, ईश्वरी मी खरं सांगतो, मी काहीही नाही केलेलं. मला असं वाटतंय ना की मला कोणतरी अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. ईश्वरी मात्र चिडलेल्याचं नाटक करू लागते. आता ती त्या मुलीसोबतचा फोटो अर्णवला दाखवते आणि विचारू लागते, हे काय आहे. अर्णव मात्र कळवळीने सांगत असतो, खरंच मी हिच्यासोबत नाही काय केलेलं, मला कोणतरी अडकवत आहे, हा फोटोही खोटा आहे. आता एव्हाना तिथे ईश्वरीची आईही पोचलेली असते. आता तिला पाहून मात्र अर्णवचे होशच उडतात. आता ईश्वरी 2 फोटो हातात घेऊन म्हणू लागते, जसं तुम्ही म्हणताय हा तुमचा फोटो खोटा आहे, तसाच हा माझ्या आईचा आणि तुमच्या वडिलांचा फोटोही खोटा असू शकतोच ना. जसं आत्ता तुम्हाला कुणीतरी फसवण्याचा प्रयत्न केला, तसंच ह्यांनाही कुणीतरी फसवलं असेल, असं का नाही वाटत तुम्हाला. हे ऐकून आता अर्णवचे डोळे उघडतात. तर ईश्वरीनं केलेला प्लॅन अर्णव कशासाठी केलाय हे समजून घेईल की तिनं त्याला एवढा मोठा धोका दिला याबद्दल तिला ब्लेम करेल. तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.